रामकृष्ण हरी मित्रांनो. तर आज तुम्हाला वाटत असेल मी रामकृष्ण हरी का म्हणते, तर आज आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान. म्हणजे आज आपल्या इथून पालखी निघणार पंढरपूरसाठी. तर खरं तर उठायला मी खूप उशीर केला आणि पटकन तयार झालोय. आणि खूप म्हणजे खूप मला तर वाटत नाही की माऊलीची पालखी आतापर्यंत गेली पण असेल, असं मला गॅरंटी म्हणजे वाटतंय बरं का. पण मी जास्त काय बोलणार नाही मित्रांनो. डायरेक्ट आता मी तिथे जातो. घर बिर न दाखवत बसणं, घर आपलं टकाटक असतं तुम्हाला माहिती. बघू शकता मी शर्ट वगैरे घालून एकदम तयार झालो. आणि मी सुद्धा खूप घाईमध्ये, कारण मला माहित नाही की आता काय, म्हणजे मला उठायला 8 वाजले, त्यापुढे मी आवरले वगैरे. तर जरा पटकन आता मी तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी नेतो आणि तुम्हाला तो सोहळा दाखवतो. Few minutes later. तर मित्रांनो, खूप लांबपर्यंत अशी गर्दी, मी चालत थोडा इकडे आलो. बघू सगळे लोक माऊलींचीच वाट पाहतात आहेत. मी थोडा म्हणजे उशिरा चालले, पण आता थोडा वेळ पण नाही माऊलीच्या पालखीसाठी. तर चला. तर मित्रांनो, माऊलीची पालखी मी बऱ्याच वेळ पुढे चालून आल्यानंतर माऊलीची पालखी मला भेटलेली आहे. माऊलीची पालखी आली, त्याच्या पुढे खूप गर्दी तुम्हाला लांबूनच दाखवून, कारण खूप गर्दी आहे. पोलिसांची व्यवस्था सुद्धा आहे मित्रांनो. आणि वाऱ्या वगैरे चालल्यात नसताना हा आनंद तुम्ही आनंदीत आणू शकता. फायनली मित्रांनो, माऊलीची पालखी आलेली आहे.
माऊलीची पालखी पुढे जाऊन बऱ्यापैकी कमी आहे, कारण माऊलीची पालखी आलं ना जाम होतं. मी लगभग 4 कप चहा पितो, 4 कप. कपडे बघा खराब होतो. तर मित्रांनो, आत्ताची पुढं पालखी चालली ती शेवटची पालखी होती कदाचित, म्हणजे शेवटचीच आहे, कारण ह्या पालखी मागं कोणती दिंडी नाही, कोणतीही काहीच नाही, आणि माऊली म्हणजे शेवटची पालखी आहे. तर चला आता गाड्यांची इथं सुरुवात झालेली जाणे येण्यासाठी. तर चला आता आपणही घरी जाऊया पटकन. ही जी पालखी मित्रांनो शेवटची याच्या दिंड्या बिंड्या आणि याच्या मागं काहीच नाही. गाड्या आपण आले लिफ्टमध्ये आणि आता पटकन घरी जातो, फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात.
तर मित्रांनो, तुम्हाला मागाशी लिफ्ट मध्ये म्हणलं की मी घरी गेला बोलतो आणि घरी गेल्यावर परत मला कुठेतरी बाहेर जावं लागलं. ते शॉर्ट मी नाही घेतला की कारण की माझ्या मोबाईलची बॅटरी पण खूप डाऊन होती आणि त्यामुळे मी काय तो शॉर्ट घेतला नाही. कुठे गेलतो काय, तर ते म्हणजे एका ठिकाणी मी गेलो होतो, तर ते मी सांगणार पण नाही कुणाला, कारण की कसं आहे मित्रांनो, काही काही गोष्टी नाही सांगायच्या म्हणून सरप्राईज. तर मगाशी घरी आलो पालखीहून आणि काय सांगू मित्रांनो, लय पाय दुखायला लागले कारण की इतकं चाललो की काय सांगू. त्यानंतर ते झोपलो, ते डायरेक्ट आत्ता बाहेर बी जाऊन जितकं झोपलो ते आत्ता उठलोय. आत्ता म्हणजे म्हणजे लय उशिरा पण नाही, पण 6:30-6:30च्या आत उठलो आणि घरबीर आवरलंय, स्वयंपाक वगैरे करून झालाय आणि आम्ही गेलो होतो बाहेर. तुम्हाला मागे दिसत असेल आमच्या बॅगा. तर माऊलींच्या पालखीबद्दल बोलायचं तर खूप काय बोलण्यासारखे मित्रांनो, कारण की माऊलींची पालखी आता पुण्यामध्ये असते बरं का. आता दगडूशेठ हलवाई गणपतीचं तिथं स्वागत झालं असेल. त्यानंतर मग भवानी पेठ मध्ये मुक्काम आणि बरंच म्हणजे आता उद्या पालखी मुक्कामी असणार आहे पुण्यामध्ये. तर मी काही जाणार नाही कारण की पुण्यातले गर्दी असणार. तर जास्त काही बोलणार नाही, पण इतकं सांगावं की जे लोक आळंदीमध्ये राहतात त्यांनी वारीचा अनुभव नक्की घ्यावा. मी घेणार आहे एक दिवस. तुम्ही लवकरात लवकर माझे सबस्क्राईब पूर्ण करा आणि माझी वॉच टाइम वाढवा. पटकन मग मी वारीचा ब्लॉग पूर्ण आळंदी ते पंढरपूर ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईल. पण त्याआधी तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला तसा ब्लॉग बघायचा आहे का नाही, म्हणजे मी तसा ब्लॉग बनवीन पुढच्या वर्षी माऊलीच्या पालखीसाठी. तर जास्त काय बोलणार नाही. तर तुम्हाला ब्लॉग मध्ये मी काय दाखवलं आज की माऊलीची पालखी. तर सकाळी काय बोललो नाही कारण की सकाळी तुम्हाला म्हणलं तर उशीर खूप झालाय आणि उशीर झाल्यामुळे मी काय जास्त बोललो नाही आणि डायरेक्ट तुम्हाला दाखवलं माऊलीची पालखी. मी म्हणजे मोबाईल जसं काढत होतो पाऊस सुरू व्हायचा. मोबाईल अख्खा म्हणजे ब्लर आलाय थोडा व्हिडिओ, पण आता मोबाईलवर पाणी पडलं की तसं ते होणारच होतं. तर खूप प्रयत्न केला मित्रांनो आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की मेहनत खूप लागली मला. मी म्हणजे मला वाटलं होतं की माऊलीची पालखी गेली का काय, तर तेव्हा मी फाट्यावरती लोक बघितली वाट बघत होती माऊलीची. तुम्ही बघितले कसं लोक थांबले होते आजूबाजूने वाट बघत होती. तर माऊलीची पालखी खूप गर्दी करतात, खूप म्हणजे खूप. सकाळी 6 वाजल्यापासून दिंड्या चालू होत्या, 6-7 वाजल्यापासून. त्याच्यानंतर बऱ्याच छोट्या मोठ्या पालख्या माऊलींच्या हाती जातात आणि आपण जरा उशिरा गेलो होतो त्यामुळे आपल्याला डायरेक्ट माऊलीची पालखी भेटली. तर आजचा व्हिडिओ असा होता, खूप आनंदमय होता आणि खूप इंटरेस्टिंग देखील झाला. तुम्हाला इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला आवडतात का मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तर असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. तोपर्यंत तुम्ही माझ्या या ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पटकन कमेंट करा, जेणेकरून रोज नवीन ब्लॉग घेऊन येत जाईल. चला जास्त वेळ न घालवता तर मी जेवतो. जेवणामध्ये जास्त काय नाही मित्रांनो, आपलं ते वाल असतात पापडी शेंग त्याची भाजी केली, चपाती केली. जास्त काय केलं नाही कारण की खूप दमलोय आज. तर चला जास्त वेळ न घालवता माझ्या ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.